आता सुरू होत आहे देशातील सगळ्यात मोठा खटला, आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, आपकी अदालत मध्ये तुमचं स्वागत आहे। आपकी अदालत मध्ये आज सादर करूया एका अभिनेत्याला, एका नेत्याला, एक असा फिल्म स्टार ज्यांनी जे कुठलं पात्र साकारलं आपण त्यांना खूप प्रेम दिलं, खूप पसंत केलं। जेव्हा ते राजकारणात उतरले जनतेने त्यांना खूप मान दिला। सध्या ते उत्तर प्रदेशात राजकारणाच्या मैदानात उतरलेत। प्लीज वेलकम उत्तर प्रदेशात काँग्रेसचे अध्यक्ष राज बब्बर। आणि आपकी अदालत मध्ये आजच्या खटल्यासाठी आपल्या जज आहेत प्रख्यात पत्रकार स्मिता गुप्ता। आणि जशी की परंपरा आहे, आपकी अदालत मध्ये आजचा खटला सुरू करण्यापूर्वी आजच्या जज स्मिता गुप्ता यांची परवानगी घेऊया आजचा खटला सुरू करण्यासाठी। परवानगी आहे, आजची कारवाई सुरू करावी। खटला सुरू होत आहे। आपकी अदालत मध्ये पहिला आरोप राज बब्बर यांच्यावर। आपकी अदालत मध्ये नेता आणि अभिनेता राज बब्बर यांच्यावर आरोप आहे की यांनी फिल्म इंडस्ट्री सोबत विश्वासघात केला आहे। आम्ही पाहिलंय की किती दर्जेदार काम आपण केलंय फिल्म इंडस्ट्रीमध्ये। चित्रपटांनी तुम्हाला प्रसिद्धी दिली, संपत्ती दिली, स्टार बनवलं। पण जेव्हा शिखरावर होता, लोक प्रेम करत होते, फिल्म इंडस्ट्रीला तुमची गरज होती, तुम्ही सोडून राज्यसभेमध्ये निघून गेलात। मी फिल्म इंडस्ट्री बरोबर विश्वासघात नाही केला। जरा जोश दाखवायचा म्हणून मी स्वतःचाच खूप मोठा घात केला। सत्य तर हे आहे की मला असं वाटलं की जेव्हा माझ्यावर मोठी जबाबदारी दिली जात आहे, माझ्याकडून काही मागत आहे, तर ते असं असतं ना की आपल्यात जरा हिरोइझम असतो फिल्म केल्यामुळे। पण त्यामुळे मी स्वतःचाच हिरो झालो आणि म्हणालो माझ्याकडून साथ मागितली जात आहे तर मी साथ देणार। मग बस ती साथ दिली। पण मला या गोष्टीचा अभिमान आहे की ती साथ कुठल्या चुकीच्या गोष्टीसाठी नाही दिली। जे योग्य समजलो आणि जे योग्य वाटलं आणि जे योग्य होतं त्यासाठीच साथ दिली। आणि मान्य आहे मला त्यात आर्थिक नुकसान झालं, माझं फायनान्शियल खूप लॉसेस झाले। हे बघा, तुमचं आर्थिक नुकसान झालं, फायनान्शियल लॉस झालं ते ठीक आहे, पण फिल्म इंडस्ट्रीचं जे नुकसान झालं त्यावेळी मला आठवतंय तुमची दलाल फिल्म रिलीज झाली होती, ती खूप हिट होती आणि बऱ्याच सिनेमांच्या ऑफर्स तुमच्या खिशात होत्या। खरं आहे, पहिल्यांदा मला संसद बनवलं गेलं राज्यसभेत, त्यावेळी माझ्याकडे 63 फिल्म होत्या। तर त्याच बाबतीत मी राज्यसभा जेव्हा मिळाल्यानंतर जेव्हा मी आत राज्यसभेत आलो तेव्हा मला वाटलं की खरंच हे जबाबदारीचं काम आहे, हे फक्त ये जा करून नाही चालणार आहे। तेव्हा मी थोडं स्वतःला सक्रिय बनवलं। ते सक्रिय होता होता असा सक्रिय झालो की 63 फिल्म्स नंतर मी फिल्म साईन करणं बंद केलं आणि मी इथे जास्त सक्रिय होत गेलो। तुमच्यामुळे हा प्रश्न यामुळे देखील जास्त पडतो कारण तुमचं कुठलं फिल्मी कुटुंब नव्हतं, घरच्यांकडून मिळालं नव्हतं, स्वतःच्या हिमतीवर आपली जागा बनवली होती। आणि मी ऐकलंय की दारा सिंगचे सिनेमे बघून बघून तुम्हाला प्रेरणा मिळाली होती। साहेब, आपला रिसर्च खूप प्रभावी आहे आणि खरंच योग्य आहे की खरंच मी सुरुवातीला ज्या सिनेमांमुळे प्रभावित झालो मी ते दारासिंगचे सिनेमे होते आणि मला खूप मजा यायची। पण जेव्हा दारासिंगजींनी नंतर दुसरी जी उडी मारली ती होती दिलीप कुमार साहेबांवर। तर दारासिंग ते दिलीप कुमार हे माझ्या जीवनामध्ये 2 फिल्मी असे जे इन्स्पिरेशन्स होते ज्यांच्यामुळे मी फिल्म इंडस्ट्रीत आलो। हे खरं आहे का की सुरुवातीला जो पहिला सिनेमा तुम्ही केला त्यात तुमचा रोल फक्त अर्ध्या वाक्याचा होता? हो, खरं आहे। मी तो सिनेमा 500 रुपयांमध्ये केला होता। त्या सिनेमाचं नाव होतं शारदा आणि तसा मी त्या सिनेमामध्ये सेकंड हिरो होतो सारिकाजींसोबत। पण फक्त शेवटी माझा चेहरा समोर येतो आणि जितेंद्र साहेब जेव्हा मला पकडतात तेव्हा मी त्यांना म्हणतो नाही ओळखलं आपण। मग सारिका म्हणते हा तोच आहे। बस एवढीच लाईन होती माझी। पण फिल्म इंडस्ट्रीने तुम्हाला ओळखण्यात खूप उशीर केला। मी ऐकलंय की तुम्हाला रोल मिळाला, शक्तीचा रोल मिळाला, जो नंतर अमिताभ बच्चन घेऊन गेले।
हो हो हे हे खरं आहे की मला मला सलीम जावेद साहेबांनी इथे दिल्लीमधून मी प्लेस करायचो, नाटक करायचो आणि इथून मला पिकअप केलं होतं. आणि माझं नाटक पहिलं सुद्धा त्यांनी मला स्क्रीन टेस्टला बोलवलं. माझी स्क्रीन टेस्ट जी होती ती दिलीप कुमार साहेबांना दाखवली गेली. प्रोड्युसर मुशीर रिया साहेब होते, डिरेक्टर रमेश सिप्पी साहेब होते. मी सिलेक्ट झालो. मग काहीतरी कमर्शियल गोष्टींमुळे मला त्या सिनेमामधून काढलं गेलं नंतर. आधी साइन झाला होता हां. त्यांना वाटलं अमिताभ बच्चन जास्त पैसे कमवून देईल. गोष्ट तर खरी आहे, कारण त्यावेळी ते स्टार होते आणि मी एक नवीन माणूस होतो. मी ही गोष्ट तसं कधी कुठे बोललो नाहीये स्वतःच्या तोंडाने, पण ही गोष्ट जावेद साहेबांनी आता रिसेंटली आपल्या एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितली, की शक्तीचा जो ओरिजिनल जो होता, तो मेन कॅरेक्टर करणारा जो मुलगा, तो राज बब्बरच होता. मी आज या गोष्टीचा खुलासा करतोय. कदाचित आधी मी कधी बोललो नाही याबद्दल. आणखी एक खुलासा मी करतो. नमक हलाल जेव्हा फिल्म बनत होती, त्यात तुम्हाला तो रोल ऑफर केला होता जो नंतर तुमच्याकडून हिसकावून घेऊन शशी कपूरला दिला. सर, माझ्याबरोबर अशा घटना घडत गेल्या, की जे मला मिळायला हवं मला जे मिळायला हवं होतं ते कोणीतरी दुसराच हिसकावून न्यायचा. पण हिसकावून म्हणणार नाही. मला प्रकाश मेहरा साहेबांनी 2 सिनेमांसाठी साइन केलं होतं. एक नमक हराम होता आणि एक दुसरा कुठला तरी. नमक हलाल. सॉरी आता तर कदाचित नावसुद्धा मला लक्षात येत नाही, की नमक हलाल होती की नमक हराम, पण होती नमक हलाल. साइन केलं होतं, इथून घेऊन गेले होते. मी त्यांना सांगितलं होतं, की माझ्याकडे अजून काही राहण्यासाठी अशी जागा नाहीये. तुम्ही सगळ्यात आधी मला घर द्या. म्हणून त्यांनी मला राहण्यासाठी 1 वर्षासाठी जागा दिली. मी म्हटलं हे सगळं, तर ते म्हणाले थोडा नाईलाज आहे. आम्ही तुम्हाला याच्यात रोल नाही देऊ शकत. मी म्हणालो साहेब मी वर्षभर ही जागा नाही सोडणार. तर म्हणाले कधी सोडणार? मी म्हणालो 31 डिसेंबर 1979ला सोडेन. कारण 1 तारखेला मी गेलो होतो, 1 डिसेंबरला. तर ते माझ्याकडे बघतच राहिले. रोल नाही दिला, पण वर्षभरासाठी त्यांनी मला ती खोली, ते घर देऊन टाकलं. आणि फक्त ते घर, ती खोली होती ज्याच्यामुळे मी आज मुंबईमध्ये स्वतःचं घर बनवू शकलो. हेही खरं आहे का की तो रोल ज्यामुळे तुम्हाला सगळ्यात जास्त प्रसिद्धी मिळाली, इंसाफ का तराजू, तो रोल होता ज्याला बाकी सगळे ऍक्टर्स नाही म्हणाले तेव्हा तुमच्या पदरात पडला होता. कोणीच करायला तयार नव्हतं. हो, ते कोणीच करायला तयार नव्हतं. कारण तो निगेटिव्ह रोल होता आणि खूपच म्हणजे अशा पद्धतीचा रोल होता, की असं वाटायचं की जो कोणी ऍक्टर तो करेल त्याची इमेज खराब होईल. पण जेव्हा चोप्रा साहेबांनी मला या रोलसाठी विचारलं, तेव्हा मला प्रचंड आनंद झाला होता. कारण मला वाटलं की हा रोल खूपच सुंदर आहे. का नाही करत आहेत लोक मला समजलं नाही. कारण मी थिएटर केलं होतं आणि थिएटरचा ऍक्टर असल्यामुळे मला कधी असं वाटलं नाही की कुठला हिरो करतोय की पॉझिटिव्ह रोल आहे की निगेटिव्ह रोल आहे. कारण थिएटरमध्ये आम्ही असे रोल करायचो किंवा करतो जे उत्कृष्ट रोल असतात, मध्यवर्ती रोल असतात. मला वाटलं की ही गोष्ट पूर्ण या पात्रामुळे आहे, की हा जे करतो त्याच्यानंतर गोष्ट बनते. बाकी सगळे तर सपोर्टिंग आहे. झिनत पण सपोर्टिंग आहे, दीपक पराशर पण सपोर्टिंग आहे. त्यामुळे रोल तर हाच आहे. आणि जेव्हा मी तो रोल केला तेव्हा मी त्यामध्ये चोप्राजींना हो म्हणालो. म्हटलं मी त्यामध्ये करेन रोल. तेव्हा त्यांनी मला खूप प्रेमाने समजावलं त्या रोलबद्दल. आणि हळू मला असं वाटायला लागलं की कदाचित मी त्या रोलसाठीच बनलो होतो. म्हणजे त्या कामासाठी नाही, त्या रोलसाठी बनलो होतो. त्याचं यश मला यामुळे दिसलं कारण जेव्हा त्याचा प्रीमियर झाला तेव्हा मी माझ्या आईबरोबर विज्ञान भवनात ते बघायला गेलो होतो. आणि आमच्याकडे काही गाडी वगैरे नव्हती. टॅक्सीमध्ये आलो होतो सगळा परिवार. तर इथे आम्ही सिनेमा बघून इंटरव्हलमध्ये बसलो होतो. तेव्हा आम्हाला कोणी ओळखलं नाही. सिनेमा बघत राहिलो आणि त्यानंतर शेवटी खूप शिव्या पडत होत्या मला. इंटरव्हलमध्ये सुद्धा प्रत्येक माणूस शिवी देत होता की एवढा, आणि खास करून स्त्रिया खूप शिव्या देत होत्या. तर माझ्या आईला खूप वाईट वाटलं. मग जेव्हा आम्ही टॅक्सीमध्ये बसलो तेव्हा आई रडायला लागली. तेव्हा मला वाटलं आनंदामुळे अश्रू येत आहेत की तिच्या मुलाने सिनेमामध्ये काम केलंय. म्हणून मी आईच्या पाया पडलो. म्हटलं आनंदाश्रू येतात मुलासाठी, रडते, प्रेम यायचं. म्हटलं डोक्यावरून हात फिरवेल माझ्या. म्हणून मी त्यांच्या पाया पडलो. जेव्हा मी पाया पडलो तेव्हा माझ्या डोक्यावर हात ठेवला. म्हणाली बाळा आपण कमी खाऊ पण तू असं काम करू नकोस.
तेव्हा मला वाटलं की माझी 3 वर्षांची ड्रामा स्कूलची ट्रेनिंग आणि माझी पूर्ण जी माझी मेहनत होती, ती माझ्या आईच्या या बोलण्यामुळे मला असं वाटलं की मला यश मिळालं, की माझ्या आईला सुद्धा वाटलं की मी असंच काम करतो, तसं काम मी करू नये. तेव्हा मी माझ्या त्या रोलमध्ये यशस्वी झालो. पण त्यानंतर स्टेज बदलली. ही खूप जुनी 84च्या स्टारडस्टच्या मॅगझिनची माझ्याकडे इश्यू आहे. यात त्यांनी लिहिलंय की त्या काळात झीनत अमन, रामेश्वरी, पद्मिनी कोल्हापुरे, स्मिता पाटील सगळ्याच्या सगळ्या राज बब्बर बरोबर काम करू इच्छित होत्या. सगळ्या म्हणायच्या सिम्पल आहे, हंबल आहे, गुड लुकिंग आहे. मला असं वाटतं यात तर माझ्यावर काही आरोप नाहीये. हा जर आजच्या काळात हे सगळं होणं जर गुन्हा असेल तर मी स्वीकार करतो. जर हे खरं असेल तर हेही खरं आहे का की स्मिता पाटील बरोबर काम करण्यासाठी तुम्ही तुमची फी अर्धी करायचात? हे बघा जज साहेब, आपण खुलासा करा की मी स्मिता पाटील बद्दल बोलतोय. हो, हे खरं आहे. मला एक उत्कृष्ट अभिनेत्री होती, त्यांच्यासोबत काम करायला मला खूप छान वाटायचं आणि अजून सुद्धा तसंही छान वाटायला लागलं होतं. तर त्या दोन्ही पण गोष्टी होत्या. एक तर एका उत्कृष्ट अभिनेत्रीसोबत, एका साथीसोबत तुम्हाला काम करायला मिळतंय आणि दुसरं म्हणजे आपल्याला कुणाची तरी सोबत, कुणासोबत उठणं बसणं, तुम्ही कुणाचं तरी स्पष्ट का सांगत नाही की प्रेम झालं होतं? खरं तर साहेब मी यांचे चेहरे बघून लाजतोय की काय विचार करतील हे. जर मी तिकडे बघितलं असतं त्या 3-4 लाईनमध्ये तर मी म्हणालो असतो की हो माझं झालंय. पण हे सुद्धा खरं आहे की त्यावेळी तुम्ही तुमच्या इमेजला घेऊन इतके कॉशियस झाला होतात, क्रिटिसिझम होऊ नये वर्तमानपत्रांमध्ये, म्हणून तुम्ही स्वतःचं वर्तमानपत्र सुरू केलं होतं, फायनान्स केलं होतं. नाही एक टेक 2 वर्तमानपत्र त्यावेळी त्या काळात निघालं होतं. ते आमच्या एका मित्राचा होता. त्याचा काही महिन्यांसाठी प्रॉब्लेम झाला होता. तो म्हणाला की मला काही पैसे मिळाले तर बरं. आजकाल तसंही मॅगझिन चालवण्यासाठी खूप पैसे लागतात. त्यावेळी तर खूप कमी पैसे लागायचे. म्हणून तो म्हणाला होता. त्यामुळे पण नंतर सध्याच्या काळात खूप मोठा माणूस झाला होता तो. त्याने फिल्मी मॅगझिन वगैरे सुरू केलं होतं. पण मित्र होता, दिल्लीचा होता, म्हणून मी त्याला नाही म्हणालो नाही. मी म्हणालो ठीक आहे, माझ्याकडनं जे होईल ते मी करेन. पण त्यांनी माझ्याबद्दल एक पण आजपर्यंत कुठलाही इंटरव्ह्यू किंवा कुठलंही आर्टिकल माझ्याबद्दल नाही लिहिलं. मला याच गोष्टीची खंत आहे. ते असं झालं. पैसे के पैसे दिए, ब्याज का ब्याज नहीं मिला, कुछ नहीं हुआ. तुमच्या सिनेमांच्या खूप साऱ्या आठवणी लोकांच्या मनामध्ये आहेत. कुणाला प्रश्न विचारायचे आहेत का? राज बब्बर यांच्या सिनेमांबद्दल कुणाला प्रश्न विचारायचे आहेत? हो. एवढ्या सगळ्या लोकांमध्ये मी अशी एक प्रेक्षक आहे ज्यांना मी लहानपणापासून मी ओळखते. येस, तुमच्याच शाळेत मी शिकले, ज्या शाळेतून तुम्ही शिक्षण घेतलं. हो, तुमची आई, तुमची बहीण अंजू, भाऊ सतीश, तुमची शेजारी होते मी. तुमची अच्छा. शेजारी होते. आणि म्हणूनच जेव्हा मी ऐकलं की तुम्ही येताय तर मी थांबूच शकले नाही. तर आज you माझ्या so मनातली much. इच्छाच पूर्ण झाली. माझं तुमच्या घरी खूप येणं जाणं होतं आणि तुमच्या आईचं खूप प्रेम मिळालं So मला sweet. खरं तर. आणि तुमच्या बहिणीबरोबर वर्गात होते मी सर. तुम्ही माझे सिनियर होतात सर. सर, आणि बाकी तुम्ही मला जेव्हा भेटाल, माझी खूप इच्छा बघा, आहे जर की मी तुम्ही तुम्हाला यांना एकदा इतकं चांगलं भेटावं. ओळखता हो. तर जेव्हा तुम्ही प्रश्न विचाराल तेव्हा नक्कीच त्यात काहीतरी मसाला असणार आहे. मला इतकं माहितीये की सरांना सिनेमाची खूपच आवड होती आणि हो. बहिणीकडून सुद्धा खूप काही खूप काही समजायचं. घरी खूप येणं जाणं होतं माझं तुमच्या. So sweet. त्यांचा इशारा असा आहे की ह्या ज्या प्रेमाच्या वगैरे गोष्टी होत्या त्या स्कूल कॉलेज पासूनच चालू होत्या. आणि सर, आज
मी यांच्यामुळे ईश्वर गावचींमुळे तुम्हाला भेटू शकले. Thank you. जेव्हा Thank त्यांनी you so मला much. सांगितलं तेव्हा मी खूप छान थांबूच वाटलं. शकले नाही स्वतःला. मी म्हंटल माझी इच्छा होती मनापासून की मी तुम्हाला भेटावं आणि नक्की भेटावं. इतक्या वर्षानंतर आज तुम्हाला भेटले. आग्र्याजवळ एक जागा आहे. हे बघा, तुम्ही असं नका बोलू. ही आजची पिढी जी आहे ती मी थांबू शकले नाही या वाक्याला समजू नाही शकणार. बालपणीतलं प्रेम आहे. मी परवा सांगितलं की राज बब्बर येत आहेत तेव्हापासून मला रोज फोन करते. म्हणते मला झोपच येत नाही जोपर्यंत मी तिथे जाणार नाही. म्हणते रात्री झोपत नाही. म्हणते रात्री झोपत नाही मी. एक तर तुमची भेट झाली तुमच्या शाळेत शिकणाऱ्या व्यक्तीशी. एक मी ऐकलंय की एक हिरोईन आहे सलमा आगा, बरं. ज्यांच्याबरोबर निकाह हा एक फेमस सिनेमा केला होता. हो, सिनेमा. त्यांचं एक स्टेटमेंट मी बघितलं की आता त्या उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षासाठी प्रचार करतील राज बब्बर यांच्या विरोधात. खरं तर निकाहच्या आधी त्या सिनेमाचं नाव तलाक होतं. आम्ही खूप प्रयत्न केला की त्याचं नाव बदलून निकाह केलं की पॉझिटिव्ह व्हावं. आता त्यांची मर्जी. पण मला आनंद आहे की सलमा साहिबा या एक चांगल्या व्यक्ती आहेत. जर आल्या तर कमीत कमी चांगल्या गोष्टी सांगतील. आम्ही पण ऐकू त्यांच्याकडून काय सांगितलंय. जर चुकीचं काही बोललं तर आम्ही त्यांना उत्तर सुद्धा देऊ. राजसाहेब, आता उत्तर प्रदेशातील राजकारणाची आपल्यावर जबाबदारी आहे. राजकारणाच्या दुनियेविषयी खूप सारे प्रश्न माझ्याकडे आहेत. आपण एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये राज बब्बरवर प्रश्नांचा आरोपांचा पुढील भाग. काय हे खरं आहे का की शीला दीक्षितनं यासाठी आणलं की एक ब्राह्मण चेहरा प्रोजेक्ट करायचा होता? राज बब्बर ओबीसी आहेत, ब्राह्मण नाहीत. मला तर हे राजकारणात येऊन कळलं की मी कोणता सी आहे. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवत आहोत, प्रश्न विचारत आहोत फिल्म स्टार आणि नेता राज बब्बर यांना. आपकी अदालतमध्ये पुढील आरोप. आपकी अदालतमध्ये नेता आणि अभिनेता राज बब्बर यांच्यावर आरोप आहे की राजकारणामध्ये हे अत्यंत कृतज्ञ झाले. राजसाहेब, तुमचे जवळचे मित्र संजय दत्त जेव्हा समाजवादी पार्टीमध्ये होते तेव्हा ते म्हणाले होते की मुलायम सिंग यादवनी तुम्हाला राज्यसभेमध्ये पाठवलं, 2-2दा लोकसभा निवडणूक जिंकून दिली, लीडर बनवलं. पण जेव्हा त्यांना तुमची सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा तुम्ही त्यांच्या पाठीत सुरा खुपसला. संजयजींविषयी तर मी फार काही बोलणार नाही, कारण मी त्यांच्या वडिलांचा खूप सन्मान करतो. पण मी इतकं सांगू शकतो की योग्य गोष्टीसाठी जेव्हा लढण्याची गरज लागली तेव्हा राज बब्बर लढला. मग ती टाढाची लढाई असो, तो एका कायद्याविरुद्ध लढला ज्यामध्ये ना दलील होता ना वकील होता. आणि त्यात पण ही गोष्ट वेगळी की त्याचा फायदा संजयजींना झाला असेलच, पण मी आदर्शांची लढाई लढली. राहिला प्रश्न मुलायम सिंगजींचा. मुलायम सिंगजींनी मला बोलवलं होतं आणि मी आलो आणि त्यांच्याबरोबर मन लावून एकनिष्ठेने जितकी मेहनत ते करत होते त्यापेक्षा, हे त्यांचं म्हणणं आहे, माझं म्हणणं नाही आहे, की त्यांच्यापेक्षा की राज बब्बर माझ्यापेक्षा जास्त मेहनत करतो. आणि हा त्यांचा मोठेपणा होता की मी मागितली नसतानाही त्यांनी मला राज्यसभा दिली. हा त्यांचा मोठेपणा आहे. मी नव्हतं मागितलं, मी तर उटीमध्ये शूटिंग करत होतो. मला फोन करून बोलवलं गेलं, मी आलो, माझ्याकडून फॉर्म भरून घेतला आणि मला राज्यसभा दिली गेली. राज्यसभेमध्ये आल्यानंतर मी माझी ती जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, कारण एक खूप मोठा प्लॅटफॉर्म मला मिळाला होता. आज मला इथे काम केलं पाहिजे. ज्या तत्वांबरोबर किंवा ज्या इझम किंवा ज्या विचारांबरोबर मी जोडलो गेलो होतो, जर मला त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा आघात होताना दिसला तर मी आवाज उठवला. आणि कदाचित ज्या गांधींबद्दल बोलायचे, ज्या लोहियांबद्दल बोलायचे, त्यांनी शिकवलं की आपला आवाज कधी दाबू नका आणि जे सत्य आहे ते मांडण्याची हिंमत ठेवा. आणि मी सत्य मांडण्याची हिंमत केली. मी त्यांना नाही सोडलं. त्यांनी मला आपल्या पार्टीतून बाहेर काढून टाकलं. आणि आज सुद्धा
मी कधीही जेव्हा त्यांचं नाव घेतो तेव्हा मोठ्या सन्मानाने नाव घेतो आणि आजपर्यंत मुलायमसिंगजींना मी आपलं मोठं मानलंय आणि कधीही त्यांच्या विरुद्ध एक शब्द नाही बोललो. पण लोक तर असं म्हणतीलच ना की हा कृतज्ञपणा आहे. जिथे मुलायम सिंगजींची सून अखिलेश यादव यांची पत्नी निवडणूक लढत असेल तिथे राज बब्बर उभे राहतील आणि नुसतं उभे राहणार नाही तर त्यांना हरवतील सुद्धा. मी फिरोजाबादमध्ये बाय इलेक्शनमध्ये गेलो होतो त्यावेळी त्यांच्या कुटुंबामधील कोणीही व्यक्ती नव्हतं. कोणी बाहेरचा व्यक्ती उभा राहणार होता. पण मी उभं राहिल्यानंतर माझी अनाउन्समेंट झाली 26 ऑगस्टला आणि 4 सप्टेंबरला त्यांच्या कुटुंबातील एक मुलगी आली आणि ती निवडणुकीत माझ्या समोर उभी राहिली. तेव्हा माझा नाईलाज होता की मी निवडणुकीत मागे नाही फिरू शकत होतो. मी निवडणूक लढलो. फिरोजाबादची जनता ती निवडणूक जिंकली. ज्यांचा उमेदवार मी होतो. मी हे नाही म्हणणार की राज बब्बर जिंकला. ते लोक जिंकले आणि यावेळी मी विचारलं की कुटुंबातील जिंकलेल्या सीटवर विचारलं की कुटुंबातील कोणी व्यक्ती उभं राहणार आहे का? तर जेव्हा मला हे सांगितलं गेलं की हो, कुटुंबातील राम गोपालजींचे पुत्र उभे राहणार आहेत आणि मी राम गोपालजींना विचारलं तो उभा राहणार आहे ना? ते म्हणाले हो, तुमचा पुतण्या उभा राहतोय. मी आपली जिंकलेली सीट सोडून निघालो. तर मी त्यांच्यावर कुठले उपकार नाही केले. माझी काय लायकी मी त्यांना हरवणार. जिथे माझ्या पार्टीचे 5,000 वोट मिळाले होते जनरल इलेक्शनमध्ये आणि 6 महिन्यांनंतर मला तिथे त्यांनी जर मला 85,000 मतांनी जिंकवलं होतं तर तो तिथल्या जनतेचा निर्णय होता. त्यांनी ठरवलं होतं. माझ्याकडे तर तिकडे कुठली संघटना नावाची सुद्धा खूप मोठी ताकद नव्हती आणि काहीच नव्हतं. माझ्याबरोबर जर कोणी होतं तर तो राहुल गांधींचा विश्वास होता की त्यांना वाटत होतं मी तिकडनं निवडणूक लढावं आणि मी तिथे त्या निवडणुकीत उभा राहिलो आणि तिथल्या जनतेने जिंकवलं. हा मी त्यांच्या हा विरुद्ध राज नाही बब्बरजी लढलो. कृतज्ञपणा नाहीये का? तुम्ही आजकाल असं म्हणता की मुलायम सिंग बद्दल एका जातीची मक्तेदारी करणारा, आपल्या कुटुंबातील 12 सदस्यांबरोबर सोशलिझम शिकवणारा मुलायम सिंगचा परिवार. मी नाही हे म्हणालो की मी शिकवणारा किंवा मी हे नाही म्हणालो की मुलायमसिंगजींचं कुटुंब. मी जो सरकारचा मुख्यमंत्री आहे आणि ती कुठल्या तरी काळात ती सोशलिस्ट पार्टी किंवा समाजवादी पार्टी असायची. आता ती फक्त सपा म्हणून राहिली आहे. तर मी म्हणालो जो या सपाचा सोशलिझम जो आहे तो कुटुंबातील 12 लोकांमध्ये अडकून राहिलाय. या कुटुंबाच्या 12 लोकांमध्ये हा समाजवाद आहे. बाकी बाहेरच्या लोकांमध्ये तो काही दिसून येत नाहीये. आणि मग मुलायमसिंगजी जे म्हणतात तेच मी म्हणतोय. मुलायमसिंगजी म्हणतात की हे इथे या शासनामध्ये लूट थांबवण्यात असमर्थ आहेत आणि ते स्पष्ट मोठ्या कॅमेऱ्यासमोर म्हणाले की लूट थांबवण्यात हे शासन आणि आम्ही लोक असमर्थ ठरलो. तर मी हेच म्हणतोय की समाजवादी पार्टी लूट थांबवण्यात असमर्थ ठरली. मुलायमसिंगजी म्हणाले की इथे मंत्री जमिनीवर ताबा मिळवत आहेत. तर मी हेच म्हणतोय की या शासनात लोक जमिनीवर ताबा मिळवत चाललेत. तर तुम्हीच सांगा की मी खरं तर मुलायमसिंगजींचे अनुकरण करतोय. जे ते बोलतायत तेच मी जनतेमध्ये जाऊन बोलतोय ना. मी तर जर मुलायम सिंगजींचं इतकं अनुकरणच करायचं होतं तर ज्यांनी तुम्हाला लोकसभेमध्ये पाठवलं, ज्यांनी तुम्हाला राज्यसभा न मागता दिली, त्यांच्याबरोबरच उभा राहिला असता या निवडणुकीमध्ये. हो, तुम्ही म्हणता ते खरं आहे की उभं राहायला हवं होतं. पण त्यांना मला उभं करायचं नव्हतं तर मी कसं उभं राहू शकतो. बहुतेक म्हणूनच, कारण तुम्ही समाजवादी पार्टीला, मुलायम सिंगना, त्यांच्या कुटुंबाला इतक्या चांगल्या पद्धतीने ओळखता, त्यामुळेच काँग्रेसने तुम्हाला पाठवलं उत्तर प्रदेश लढण्यासाठी. नाही. माझ्या पार्टीने मला इतकी जबाबदारी दिली कारण मी थोडीफार मेहनत करत असतो. कारण कदाचित याच मेहनतीने मुंबईला पोहोचलो होतो आणि याच मेहनतीने मी परत राजकारणात आलो आहे. तर माझ्या मेहनतीचे फळ मला मिळत आहे. तुम्हाला वाटतंय फळ मिळेल, पण शिवपाल यादव तर म्हणतायत की बंदुकीतून सुटलेली गोळी आहे. शिवपालजी लहान आहेत. त्यांना मुलायमसिंगजींसारखी पैलवानी करायची होती. पैलवानी मध्ये ते यशस्वी झाले नाहीत म्हणून काडतुसांबद्दल बोलत असतात. आणि अखिलेश यादव तर म्हणाले की हे तर लुडकत असतात, लुडकू द्यात. पुतण्या काकासाठी काही बोलू शकतो. ही गोष्ट खरी आहे का की जेव्हा उत्तर प्रदेशात तुम्हाला जेव्हा निवडणूक लढवण्यासाठी पाठवलं गेलं, तो तर प्रियांका गांधींचा निर्णय होता? हे बघा, मी याबद्दल खूप जास्त काय म्हणावं, काही ठोसपणे नाही बोलू शकत.
पण एक कुटुंब आहे. कुटुंबामध्ये जे काही बोलणं होत असतं ते कुटुंबातील सगळ्या सदस्यांना माहीत असतं. आणि असं असू शकतं की कुटुंबातील कुठल्यातरी सदस्याने माझा विरोध केला नसेल माझ्या या निर्णयाचा, की मला उत्तर प्रदेशमध्ये गेलं पाहिजे. तर प्रियंकाजी सुद्धा त्या निर्णयामध्ये असतील. नाही, बनल्यानंतर जेव्हा तुम्ही आभार मानले तेव्हा विशेष करून प्रियंका गांधींचे आभार मानले होते. मी कुटुंबातील सगळ्या सदस्यांचा आभार मानले होते. हां. सोनियाजी, राहुलजी आणि प्रियंकाजी सुद्धा. कारण मी बघत होतो मी की हा प्रश्न राहुलजी यासाठी विचारत आहे की कारण खरंच प्रियंका गांधींची मोठी भूमिका असेल उत्तर प्रदेशातील निवडणुकीत. प्रियंकाजींची भूमिका कायमच होती. आणि असा विचार केला पाहिजे की सोनियाजी, राहुलजी, प्रियंकाजी हे आहेत, लोक आहेत, हे व्यक्ती आहेत, एकमेकात इंडिव्हिज्युअल्स आहेत. पण त्यांच्या कुटुंबाला एक युनिटसारखं बघतो मी. कारण या कुटुंबाने खूप सॅक्रिफायसेस केलेत. आणि या कुटुंबाने काँग्रेससाठी, देशासाठी आपला जीवसुद्धा दिलाय. त्यामुळे आपण जर असं म्हणालो की हे कुटुंब वेगवेगळे विचार करतात, तर असं होऊ शकत नाही. आणि आज जेव्हा उत्तर प्रदेशला घेऊन किंवा देशामध्ये जी एक राजनैतिक उलथापालथ झाली, त्या उलथापालथीमध्ये प्रियंकाजींकडे आम्ही मागणी करतोय की अजून एक मजबूत आणि अजून एक थोडी मोठी भूमिका साकारावी. आणि आम्हाला आशा सुद्धा आहे की कदाचित असं होईल. इतका या कुटुंबाने तुम्हाला मान दिला आहे, उत्तर प्रदेशचं अध्यक्ष बनवलं. मग का नाही मुख्यमंत्री पदासाठी तुमचं नाव पुढे आलं? माझ्या मते उत्तर प्रदेशाला खूप काही एक्सपेरिमेंट्स नको आहेत. मी हे खूप गंभीरतेने बोलतोय. म्हणजे माझ्यासारख्या माणसाबरोबर तर एक्सपेरिमेंटच असता. जे काम मला माहिती आहे त्या कामात मला निपुण मानलं गेलंय. नाही, तुम्ही प्रश्न टाळत आहात. नाही. जो व्यक्ती उत्तर प्रदेशात लोकसभेची निवडणूक जिंकला, जो समाजवादी पार्टीला अंतर्बाह्य जाणतो, जो भाषण चांगलं करतो, पार्टीचा स्पोक्स पर्सन सुद्धा होता, ज्याच्यामध्ये टॅलेंट आहे, एक स्टारडमचं ग्लॅमर आहे, त्याला सोडून एका 78 वर्षांच्या शिलाजींना दिल्लीहून आणून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार बनवलं. एकतर त्या दिल्लीच्या नाहीत. म्हणजे त्या दिल्लीला आल्या उत्तर प्रदेशहून. त्यांची राजकारणामध्ये सगळ्यात पहिली ओळख झाली कनौजशी झाली. आणि हे कुटुंब कनौजचे किंवा उन्नावचे सगळ्यात जुने कुटुंब आहे. उमाशंकर दीक्षित यांचे कुटुंब, जे उत्तर प्रदेशातील मोठ्या सन्मानित कुटुंबातील एक आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मी मोठ्या विनम्रतेने इथे सांगेन की इथे सगळे लोक आहेत ते दिल्लीचे आहेत. दिल्लीला येणं जाणं असतं. आणि आपण जे जे पुस्तकात इतिहासामध्ये वाचलं आहे आपण, ते या दिल्लीच्या चेहऱ्याला मुघलांनी बनवलं होतं. मोठमोठ्या इमारती, मोठा विकास केला होता त्यांनी. आणि त्यानंतर जे आहे याला जर नवीन रूप कोणी दिलं असेल तर ते इंग्रजांनी दिलं. हे सगळे लुटन्स आणि साईडवाले इकडे तिकडे साऊथ दिल्लीच्या बाजूला. आणि त्यानंतर जर स्वातंत्र्यानंतर याचा चेहरा जर कोणी बदलला असेल तर तो शीला दीक्षित यांनी बदलला. हे प्रामाणिकपणे सगळे मान्य करतील. मी यात काही चुकीचं बोलत नाही. कदाचित उत्तर प्रदेशला जमिनी इंचांमध्ये विकण्याची गरज नाहीये की एखादा व्यक्ती मुख्यमंत्री बनून किंवा कोणी सत्तेमध्ये येऊन जमिनीच्या किमती वाढवून त्यांना विकण्याचं काम करू शकेल. उलट उत्तर प्रदेशामध्ये एक वेळ विकासाची गरज आहे, अनुभवाची गरज आहे. आणि तसंही काँग्रेस पार्टी त्या लोकांचा सन्मान करते. जेव्हा त्यांना दिसतं की घरातील सुना, घरातील तरुण घर चालवू शकत नाहीत, तेव्हा परत चावी जी आहे ती मोठ्यांकडे सोपवली जाते की तुम्हीच घर चालवा. आणि मला असं वाटतं की शिलाजींच्या हाती गेल्यानंतर हे कुटुंब, हे उत्तर प्रदेश पुन्हा सावरलं जाईल. एक मोठी की वयस्कर, एक आपली प्रौढ जी आहे, एक अनुभवी जी आहे, आता ती आहे ते आता अशा एका चालवेल. मोठ्या वयस्करचा सामना 43 वर्षांच्या अखिलेश यादव यांच्याशी. अच्छा, तुम्हाला असं वाटतंय की 43 वर्षांच्या तरुणाबरोबर या म्हाताऱ्याचा सामना होऊ शकतो? तर नाही. यांचा आशीर्वाद राहील. आता घर तर चालवणार आहेत तर शिलाजी. यांच्या भल्याचा विचार करतील, पण उत्तर प्रदेश शिलाजी चालवतील. मुलायम सिंगजींचं वय देखील 76 वर्ष आहे. काय हे खरं नाहीये का की शीला दीक्षित यांना यासाठी आणलं की एक ब्राह्मण चेहरा प्रोजेक्ट करायचा होता? राज बब्बर ओबीसी आहेत, ब्राह्मण नाहीयेत. मला तर इथे राजकारणात येऊन समजलं की मी कुठला सी आहे. त्याआधी तर
जेव्हा मी इन्साफ का तराजू केला होता तेव्हा मला लोक म्हणायचे की मी रमेश आहे. आणि त्यानंतर जे सिनेमे केले त्यांच्या नावाने ओळखत होते. कधी म्हणायचे विलन आहेत, कधी म्हणायचे हिरो आहे. आणि मग अजून खूप साऱ्या गोष्टींसाठी ओळखायला सुरुवात झाली. पण माझ्या मते उत्तर प्रदेशाचा विकास हा कुठल्याही समाजाच्या ब्रॅकेटमध्ये नाही येऊ शकत. सगळेजण जर एकत्र आले, मी तर म्हणेन की खूप चांगली गोष्ट आहे. जर तुम्ही काँग्रेसला बघत आहात, शिलाजींचा चेहरा जर समजा ब्राह्मण म्हणून बघताय, मला ओबीसी म्हणून बघताय, संजय सिंहांना ठाकूर म्हणून बघतायत, मग बाकीच्यांना मुसलमान म्हणून बघतायत, तर मग 2 आणखीन सांगतो तुम्हाला. अच्छा. तुमच्या टीम मध्ये इम्रान मसूद हे तेच आहेत जे म्हणाले होते की नरेंद्र मोदींचे तुकडे तुकडे करेन. हे बघा, तसंही या प्रकारच्या शब्दांचा वापर फार काही चांगला नसतो. पण ते स्वतः असं म्हणाले आहेत की मी असं कधीच नाही म्हणालो. आणि एकतर म्हणालेत किंवा हे तर त्याचाच- व्हिडिओमध्ये आहे, हो ना, हो, आम्ही बघितलंय. हां. अख्ख्या जगाने हो. बघितलंय. तर हे जे काही आहे, मी इतकं ऐकलंय की ही गोष्ट जे काही कारणं आहेत त्यांना पार्टीमध्ये बोलवलं गेलं, तेव्हा ते इमिडिएटली म्हणाले की साहेब मी यासाठी माफी मागितली आहे. मी मानतो की अशा गोष्टींसाठी माफी नाही मागितली जाऊ शकत. एकदा जेव्हा एवढी मोठी गोष्ट निघून जाते तेव्हा त्याच्यासाठी माफी नसते. पण जर कोणी पश्चाताप करत असेल की मी ही गोष्ट बोललो आणि त्यासाठी माफी मागितली, तर मला असं वाटतं की कदाचित पुन्हा अशी गोष्ट नाही होणार. आणखी एक आहेत राजाराम पाल तुमच्या टीम मधले. त्यांच्यावर आरोप होता की लोकसभेमध्ये पैसे देऊन प्रश्न विचारले होते त्यांनी, ज्यासाठी त्यांना शिक्षा मिळाली होती. मी घाबरतोय की माझ्यावर कुठली अशी गोष्ट येऊ नये. असं नाहीये. त्यानंतर जे झालं, बहुतेक तिथे स्पीकर साहेबांनी इन्क्वायरी केली होती आणि त्यांच्यावर असा कुठला आरोप नव्हता. आणि त्यांना निवडणूक लढू दिली गेली आणि निवडणुकीत ते जिंकून आले. तर आता या परसेप्शनमध्ये काय गोष्टी होतात, इन्क्वायरीनंतर काय झालं होतं, नाहीतर हे सिद्ध झालं असतं तर ते निवडणूक लढू शकले नसते. त्याच्या पुढच्याच वेळी ते निवडणूक लढले होते, तर कदाचित हा आरोप जो होता तो फार काही सिद्ध नाही झाला आहे. मी असं ऐकलंय की प्रशांत किशोर जे सुरुवातीला नरेंद्र मोदींबरोबर होते, नितीश कुमार बरोबर होते, आजकाल ते उत्तर प्रदेशात काँग्रेसचे मॅनेजमेंट बघत आहेत. त्यांचा सल्ला असा आहे की राहुल गांधींना प्रोजेक्ट केलं असतं ॲज अ चीफ मिनिस्टर तर योग्य होतं. माझ्या मते तर ही गोष्ट पार्टीमध्ये तर कोणाच्या कानावर नाही आली. ते कोणाला म्हणाले असतील, मला याचं काही ज्ञान नाही. आणि अ, प्रशांतजींबद्दल तर मी एवढेच म्हणू शकतो की सल्ला त्यांचा काही असू शकतो. पण असा काही विचार ना पार्टीमध्ये आहे, ना पार्टीच्या कुठल्याही दुसरं मी कार्यकर्त्यांमध्ये. असं ऐकलंय की प्रियंका गांधींना जर प्रोजेक्ट केलं असतं तर काँग्रेसचा खूप फायदा झाला असता. हे बघा, हा प्रियंकाजींचा स्वतःचा निर्णय आहे. त्यांचा कुठलाही व्यक्ती जर असं म्हणाला, त्यांच्याबरोबर हे व्हायला पाहिजे, असं वाटलं कुणीतरी चंद्रावर असलं पाहिजे, कोणीतरी मंगळावर असलं पाहिजे, त्यांनी काही फरक पडत नाही. पण ज्याला निर्णय घ्यायचा आहे किंवा ज्याने घ्यायचा आहे, त्याच्याशी बोलणं झालं आणि तो म्हणाला की हो किंवा नाही मध्ये बोलूयात. तेव्हा कुठेतरी या गोष्टीत नाही, तथ्य उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांचं काय मत आहे कशाबद्दल? की कुणाला प्रोजेक्ट केलं पाहिजे? मला असं वाटतं की राहुलजी आजच्या घडीला एक असा चेहरा आहे, जो राष्ट्राच्या त्या दबलेल्या, कुचलेल्या गरिबांची, शेतकऱ्यांची, तरुणांची जी लढाई लढण्यासाठी ते शब्दांच्या त्या प्रपंचामध्ये ते नाही अडकत आणि ते जमिनीवर ती लढाई लढतायत. आणि अशा व्यक्तीने खरं तर राष्ट्राबद्दल विचार केला पाहिजे आणि राष्ट्राकडेच बघितलं पाहिजे, ना की त्यांनी कुठल्याही सीमारेषेमध्ये, कुठल्याही प्रदेशांमध्ये स्वतःला सीमित ठेवलं ते पाहिजे. कशी लढाई लढतील? ते खाट पंचायत करतात आणि लोक खाट उचलून घेऊन जातात. खरं तर असं आहे की ही म्हण खूप चांगली वाटते की ज्या खाटेवर बसले ती खाटच उचलून घेऊन गेले. पण त्यातील दुःख सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की 27 वर्षांपासून उत्तर प्रदेशमध्ये काय परिस्थिती झाली आहे की शेतकरी जो आहे, ज्या खाटेवर बसलाय, त्या खाटेवर आपल्या समस्यांविषयी वाद घालण्यासाठी येतो आणि जेव्हा उठून जातो तेव्हा ती खाट आपल्या डोक्यावर उचलून किंवा आपण आणलेल्या मोटरसायकलवर नेऊन किंवा आपल्या सायकलवर ठेवून तो ती खाट घेऊन जातो.
या मागचं त्यांचं दुःख लक्षात घेतलं पाहिजे की काय परिस्थिती आहे. खाटेची किंमत काही खूप जास्त नसेल आणि तसंही ही खाट तिथे टाकली गेली होती. ती खाट कोणी काँग्रेसचे कार्यकर्ते ती उचलून परत आपल्या ट्रकमध्ये भरून घेऊन गेले नव्हते. ती तिथल्या लोकांसाठी होती. आता कोण घेऊन गेलं होतं हे काही सांगता येणार नाही. त्यावर लिहिलं नव्हतं की ही खाट अमुक अमुकच्या नावावर, जसं मंचावर लिहितात ना की ही खुर्ची याच्या नावावर आहे, आता तेच बसतील. तर असं आता काही काही नाही. बोललो तरी जी पब्लिसिटी झाली त्यामुळे खाट तर उभी राहिली काँग्रेसची. सगळीकडे फोटो दिसतायत की लोक कसे खाट उचलून घेऊन जात आहेत. हे बघा, खाट उभी राहिली नाही, उलट काँग्रेसच्या खाटेला डोक्यावर घेऊन गेलेत लोक. ही गोष्ट तर मानली गेली पाहिजे. ज्या खाटेवर काँग्रेसच्या नेत्यांनी बसून त्यांच्या अडचणी ऐकल्या, तर त्या लोकांनी एवढा विश्वास दाखवला, तर कमीत कमी या खाटेवर ज्यावर आमच्या हृदयातील गोष्ट ऐकली गेली आहे, मनातील गोष्ट नाही ऐकली गेली, तर त्यांच्या हृदयातली गोष्ट ऐकली गेली. आणि आपल्या हृदयातील गोष्ट ज्या खाटेवर बसून त्यांनी ऐकली आहे, त्या खाटेला ते घेऊन गेले, कारण येणाऱ्या काळात त्याच खाटेवर बसून ते आपला सुवर्ण दिवस बघतील. आणि जेव्हा उठतील या खाटेवर झोपेतून, तेव्हा तर खरंच सूर्योदय झाला असेल, छान प्रकाश असेल, काँग्रेसचं सरकार असेल, ज्यामध्ये त्या लोकांना न्याय मिळेल. माझ्या खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला, पण लिस्ट माझ्याकडे खूप मोठी आहे. एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये राज बब्बर यांच्यावर आरोप आणि प्रश्नांचा पुढील भाग. गिरिराज सिंगना तुम्ही म्हणालात की ते वेडे आहेत. असदुद्दीन ओवैसीन बद्दल तुम्ही म्हणालात की तो खूप उचापती आहे. यात काय चुकीचं बोललो मी? काही चुकीचं नाही बोललो. अमर सिंगशी तुमची खटपट झाली, तुम्ही त्यांना दलाल म्हणालात. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत नेता आणि अभिनेता, उत्तर प्रदेशात काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राज बब्बर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये नेता आणि अभिनेता राज बब्बर यांच्यावर आरोप आहे की हे अपशब्दांचा वापर करतात. आता बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल तुम्ही काय म्हणता? तुम्ही म्हणता माहित नाही काय सांगून शिट्टी वाजवून 73 सीट घेऊन गेला. मी आजपर्यंत मोदीपेक्षा मोठा टाळीबाज नाही पाहिला. ही चांगली गोष्ट आहे. आता बघा, यांनी तुमच्यासाठी टाळी वाजवली, तुमच्यासाठी तुम्ही- वाजवल्या. माझ्यासाठी वाजवली. हो. पुन्हा वाजवतो सर. आता मला नाही माहीत की यांनी या टाळ्या माझ्यासाठी वाजवल्या. मग मला तर अतिशय आनंद होईल या गोष्टीचा जर मी कुणासाठी असं म्हणालो की यार हे खूप चांगले टाळीबाज आहेत, कमीत कमी चांगल्या गोष्टीवर टाळी तरी वाजवतात. मी जे त्यांच्याबद्दल बोललो, तुम्हीच बघा, जो व्यक्ती हिंदुस्थानात चला निवडणुकीच्या आधी टाळ्या वाजवून घ्यायचे, जिथे जायचे तिथे प्रत्येक मीटिंगमध्ये टाळ्या वाजवायचे. आजकाल जेव्हापासून पंतप्रधान बनलेत, हिंदुस्थानात टाळ्या कमी वाजतायत. थोडे लोक कमी वाजवतात, पण बाहेर आजकाल खूप टाळ्या वाजवतायत आणि जिथे जातात तिथे टाळ्या वाजवून घेतात. मग जर मी ही गोष्ट बोललो की खूप चांगले टाळीबाज आहेत, तर मला वाटतं की मी काही कुठलाही अपशब्द नाही बोललो. बाज तर खूप असतात, पण नाही, टाळीबाज पण जर- म्हणालो. अजून कुठला बाज नाही म्हणालो मी. मग टाळ्या वाजवण्यासाठी काहीतरी असावं जर लागतं जर ना. जर हे बघा, अशी क्वालिटी आहे म्हणूनच हे ते बघा, टाळ्या वाजवतात लोक. आपण माझ्याशी सहमत आहात. आपण माझ्याशी सहमत आहात ना? नाही म्हणजे नाही, चांगले तुमच्याशी- टाळीबाज आहात. बघा बघा बघा, माईक द्या त्यांना, माईक द्या. नाही, एक मला मिनिट. असं नाही, एक म्हणायचंय मिनिट. की त्यांच्यात अशी काहीतरी क्वालिटी आहे, जी क्वालिटी पब्लिक ज्या आहेत त्यांना ओळखतात, त्यांच्यातला चांगुलपणा ओळखतात. त्यामुळेच त्यांच्या व्यक्तित्वामध्ये इतका दम आहे की त्यांना आम्ही हॅट्स ऑफ करतो. त्यांनी आपल्या देशाची शान वाढवली आहे. बघा, आता बघा, यात कुठला असा अपशब्द आहे जर मी म्हणालो की चांगले टाळीबाज आहात? हे बघा, तुम्ही जे म्हणालात मी सुद्धा तेच म्हणालोय ना. तुम्ही तुम्हीच म्हणताय सांगा, जर भारताच्या पंतप्रधानांसाठी
बाहेरील देशात लोक टाळी वाजवत असतील तर ही अभिमानाची गोष्ट आहे की अपमानाची गोष्ट आहे? तुम्ही ऐका ना ते काय म्हणतायत ते. जनतेचं म्हणणं ऐकलं मी, तुम्ही सुद्धा काहीतरी बोला. हे बघा, मी एक जबाबदार व्यक्तीच्या नात्याने, कारण मी काय प्रत्येकासाठी टाळी वाजवत नाही, आणि मी टाळी तेव्हाच वाजवतो जेव्हा ते काम त्याला दिलं जाईल आणि तो ते नीट पूर्ण करेल. मला आजही आशा आहे की 2.25 वर्ष झाली आहेत. 2.25 वर्षापूर्वी त्यांनी ज्या आशा दाखवल्या, जे वचन दिले होते, त्यामुळे खूप सारे लोक, म्हणजे आमच्या जवळचे जे लोक होते ते सुद्धा त्यांच्यावर मोहित झाले होते आणि त्यांना वाटलं होतं की खूप मोठी गोष्ट घडणार आहे, खूप मोठा बदल होणार आहे. मी अजूनही अजिबात त्यांना असं मानत नाही की काही निगेटिव्ह झाले आहे अजून. मी तर अजूनही आशा करतो की 2.25 वर्षात बघा, जे गोष्टी घडले, अजूनही तुम्ही निगेटिव्ह करतात. एका ठिकाणी तुम्ही म्हणालात की मोदींची छाती नाही तर पोट 56 इंचाचं आहे. माझ्या मते मला खरं बोलण्याचा अधिकार तर असलाच पाहिजे ना. जर माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास नसेल, मी तर काय इंची टेप घेऊन जात नाही. पण जर तुम्ही पाहिलंत, त्यांचा 56 इंचांचा रेफरन्स होता पाकिस्तानसाठी, की यांनी मुंडकं कापून आणलंय, आम्ही त्याच्या दुप्पट कापून आणू. आणि जर सीमेवर हे लोक अशासाठी असतात की ज्यांची छाती 56 इंचाची असते, म्हणून त्यांची हिंमत होत नाही. म्हणून मला असं वाटलं की जो हिमतीची गोष्ट करतो त्यात जर हिंमत असेल, आमच्या सिव्हिलियन्सला मारतोय, आमच्या पठाणकोटमध्ये घुसतोय, आमच्या त्या प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठेतरी खून होत आहेत, आज काश्मीरची परिस्थिती बिघडवली, म्हणून मला वाटलं की कदाचित ती जी गोष्ट म्हणाले ती चुकून म्हणाले. त्यांना म्हणायचं काहीतरी दुसरंच होतं आणि ते म्हणाले दुसरंच. कारण इंची टेपमध्ये मला नाही वाटत त्यांची छाती जी आहे 56 इंचाची आहे. हो, पोट नक्कीच वाटतं की 56च्या पुढे मागे असेल. म्हणजे मी जे खरं आहे तेच मी काही ना मी त्यांच्यासाठी इंची टेप घेऊन गेलो, ना मी यांच्यासाठी इंची टेप घेऊन गेलो. मोदीजींच्या पोटाचं माप घेतलं, मग राहुल गांधींच्या पोटाचं माप का नाही घेतलं? ते खूप कमी जेवण जेवतात. आज पण जेव्हा शेतकऱ्यांबरोबर ते खातात तेव्हा खूप कमी खातात. जेव्हा घरी असतात तेव्हा सुद्धा खूप कमी खातात. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल त्यांची बॉडी खूप प्रपोर्शनेट आहे. त्यामुळे मोजण्याची अजून गरज नाही पण लागली. अशा चुकीचं गोष्टी नाहीये. बोलणं तुमच्यासाठी काही नवीन नाहीये. तुम्ही इलेक्शनच्या वेळी म्हणाला होतात नरेंद्र मोदी हिटलर आहेत. ही काही अशी गोष्ट नाहीये माझ्या मते. हे सगळं आपल्या घरचे सुद्धा आपल्याला बोलतात कधी पण कधी. फक्त मोदीजींना नाही, जो मिळेल त्याला. गिरिराज सिंगजींना म्हणालात की ते वेडे आहेत. तुम्ही म्हणालात त्यांचा उपचार करायला हवा, त्याचा खर्च मी हो, देईन. मी आग्र्याचा एमपी होतो, 2दा एमपी होतो, शेजारचा एमपी होतो. तिथे तर वेड्यांचा मी- दवाखानाही आहे. हो आहे. तर मला वाटलं की जर काही इलाजासाठी वगैरे प्रॉब्लेम होत असेल, कारण ते बाहेर राहतात, खूप लांब राहतात, तर त्यांचा जो इलाजाचा खर्च असेल तो मी करेन ना. असदुद्दीन ओवेसींच्या बद्दल तुम्ही म्हणालात की हातरुचापती आहे. आता यात काय चुकीचं बोललो मी? आता मी तर आपला एक लोकल माणूस आहे, आग्र्याचा माणूस आहे, आग्र्यामध्ये शिकलो वाढलो आहे. तर आग्र्यामध्ये अशा भाषेला उचापतीच म्हणतात, उचापती भाषा म्हणतात, बोलणाऱ्याला उचापती म्हणतात. यात काय चुकीचं बोललो मी? काही चुकीचं नाहीये यात. हो, जे तुम्हाला आवडत नाही त्यांच्याबद्दल बोलताना, जसं आता तुम्ही म्हणालात की तुम्ही सोडत नाही. अमर सिंगशी तुमची खटपट झाली, तुम्ही त्यांना दलाल म्हणालात. हे बघा, ही गोष्ट झाली जुनी, आणि त्यांनी मला एक डेलिगेशन आलं होतं बाहेरून, तेव्हा जेवणासाठी बोलवलं होतं त्यांनी. आणि हा त्यांचा मोठेपणा म्हणेन की ते मंचावर उभे राहून म्हणाले की जे त्यांच्याबरोबर घडलं मागच्या काळात, कुठल्या तरी पार्टीमध्ये ते होते, तिथून बाहेर पडले, ज्या मित्रांच्या बरोबर ते होते त्यांनी त्यांना सोडून दिलं. तर त्यांनी माईक दिला, मला बोलायला सांगितलं, तर मी नाही म्हणालो, मी नाही बोलणार. तेव्हा ते स्वतः माईक घेऊन उभे राहिले, म्हणाले की जर राज बब्बरचं ऐकलं असतं तर कदाचित माझ्याबरोबर असं काही घडलंच नसतं. म्हणून मला वाटलं की अशा व्यक्तीला, आणि मी काल सुद्धा म्हणत होतो आणि आज सुद्धा म्हणतोय की मध्यंतरी त्यांच्या ज्या गोष्टी होत्या त्या सोडून बाकी सगळ्या, म्हणजे ते खूप गिव्हर आहेत. ते देणं जाणतात आणि दिल्यानंतर ते जे काही करतात, मी त्यांना आधीही खूप वेळा बोललोय की त्याचा मुकाबला आपल्यासारखे लोक नाही करू शकत आणि कधीही नाही करणार, आणि आमच्याकडे वेळ सुद्धा नाहीये.
तो वेळ काढतो, लोकांसाठी वेळ काढतो, ही गोष्ट मी प्रत्येक वेळी त्याच्या तोंडावर सुद्धा बोललोय. आता जे बोललोय ते बोललोय, चुकीचं काहीच नाही बोललोय, ती वेळ होती तसं बोललो. पण जो पूर्ण एक काळ लोटून गेलाय, त्या काळाला आज परत हात घालणं पण चांगलं जर नाहीये. पूर्ण इतिहास पाहिला तर तुम्ही बघा, तुम्ही काय म्हणता, कुणाला हिटलर म्हणता, कुणाला दलाल म्हणता, कुणाला वेडा म्हणता, कुणाला उचापती म्हणता, कुणाला चपरासी म्हणता. ही चांगली भाषा आहे. आता तुम्ही ऐका, हे म्हणतायत की ही चांगली भाषा आहे का? मी तर स्वतःसाठी सुद्धा म्हणतो की मी मेरासी आहे, मेरासी होतो, मेरासी आहे. नाच गाणं करायचो मी, तर शास्त्रामध्ये सुद्धा लिहिलंय की आम्ही लोक भांड मेरासी आहोत. हाच माझा पेशा आहे. तर आता तुम्ही म्हणा की ही काय एक शिवी आहे का? जेव्हा शास्त्रातच लिहिलंय आमच्याबद्दल, तेव्हा आपण समजता की हा अपशब्द आहे. या समाजात वापरले गेलेले हे शब्द आहेत आणि या सामाजिक शब्दांचा वापर समाजात कुठे ना कुठेतरी नक्कीच करत राहायला हवा, ज्यामुळे त्याची उपमा कायम राहील. मला जाणीव राहील की मी कशामुळे ओळखलो जातो. अरे मी तर नाच गाणं करणारा, काही लोक म्हणतात, काही लोक मिरासी असं म्हणतात. आजकाल आम्ही ॲक्टर झालो आहोत, ॲक्टर्स पासून स्टार झालो आहोत, ही गोष्ट वेगळी आहे. आम्ही सेलिब्रिटी झालो आहोत, ती गोष्ट तिसरी आहे. पण जी ओळख आहे त्या ओळखीला जिवंत ठेवणे गरजेचं आहे आणि ती ओळखच तुम्हाला सुधारते. ही गोष्ट चांगली आहे तुमची की जो स्वतःवरती कटाक्ष टाकू शकेल त्याच्यापेक्षा चांगला, त्यापेक्षा मोठा कोणी नाही. तुम्ही बोलला, चांगली गोष्ट आहे. आता जनतेला विचारूयात, बोला. सर, माझा प्रश्न खाट सभेशी रिलेटेड आहे. मला हे जाणून घ्यायचंय की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राहुल गांधीजींची काय इमेज आहे. त्यांना कोणी जास्त सिरियसली घेत नाहीत. तर सर, मला हे जाणून घ्यायचंय की म्हणजे माझा प्रश्न हाच आहे की जर त्यांना कोणी सिरियसली घेतच नाही, तर तुम्हाला वाटतं का की खाट सभा करून यात काही फरक पडेल? हे बघा, समजून घेण्याची गोष्ट आहे की जो माणूस सिरियसली घेतो तो त्यांच्याबद्दल बोलत आहे. त्यांनी त्यांची लढाई लढली, त्यांची जमीन वाचवली, त्याचं मागच्या सरकारमध्ये 72,000 करोड रुपयांचं कर्ज माफ केलं त्या शेतकऱ्याचं. म्हणूनच राहुल गांधी ज्यांच्याशी बोलत आहे तो त्यांना खूप गंभीरतेने घेतोय. या सगळ्या तर जुन्या गोष्टी झाल्या. आणखी काही नवीन गोष्टी आहेत माझ्याजवळ. आणखी एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये राज बब्बर यांच्यावर आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. तुमचा तो डायलॉग मला लक्षात आहे. हम तुम्हें ऐसी मौत देंगे कि लोग कुत्ते को छोड़कर तुम्हारी मौत की मिसाल देना शुरू कर देंगे. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राज बब्बर. आपकी अदालतमध्ये पुढील आरोप. आपकी अदालतमध्ये नेता आणि अभिनेता राज बब्बर यांच्यावर आरोप आहे की यांचा आपल्या रागावर कंट्रोल नाहीये. आता राजसाहेब, हे सिनेमांमध्ये तर बघितलंय. तुमचा तो डायलॉग माझ्या लक्षात आहे. हम तुम्हें ऐसी मौत देंगे कि लोग कुत्ते को छोड़कर तुम्हारी मौत की मिसाल देना शुरू कर देंगे. पण हे खरं आहे का की खऱ्या आयुष्यात सुद्धा असाच राग येतो तुम्हाला? अच्छा, हा डायलॉग तुमच्याकडून ऐकायचा आहे त्यांना. अच्छा, हे बघा, मी खूप प्रामाणिक माणूस झालोय. मी आपल्यासाठी बोलतो, पण मी इकडे नाही बोलणार. मला कळत नाहीये की मैं तुम्हें ऐसी मौत दूंगा कि लोग कुत्ते की मौत को भूल जाएंगे. मी खूप घाबरून बोललोय. नाहीतर उद्या असं होईल की फक्त एवढीच क्लिप चालू आहे. जेव्हा बघा तेव्हा हीच क्लिप. हे बघा, हे बोलला राज बब्बर. ब्रेकिंग न्यूज, हे बोलला राज बब्बर. पण मी तुम्हाला खऱ्या आयुष्यातील काही क्लिप्स दाखवू इच्छितो. तुम्ही गाझियाबाद मध्ये वोट मागत होता. एक पोलीसवाला व्हिडिओ बनवत होता, तेव्हा तुम्ही त्या पोलीसवाल्याची काय अवस्था केली हे मी तुम्हाला एका व्हिडिओ मधून दाखवू इच्छितो. किस लिए रिकॉर्ड करा रहे भाई? बातचीत है.
अगर कोई गुनाह है तो बताइए, मैं माइक नहीं है, मैं अपने घर में जो है बात नहीं कर सकता क्या? बताइए ना इंस्पेक्टर साहब, मैं पूछना चाह रहा हूँ आपसे। ऐसा है बादल जी, हाँ। हम कुछ नहीं कह रहे हैं, आप जो कर रहे हैं नहीं, आप बड़ा रिकॉर्डिंग कर रहे हैं, फोटोग्राफी कर रहे हैं, आप घर में घुस के कर रहे हैं। मैं पूछना चाहूंगा क्यों कर रहे हैं? ऐसे लोगों को तो बहुत भुगतता हुआ है, और यही लड़ने तो आऊँ कि गुंडागर्दी जो अधिकार जो वहाँ पे अपराध करने वाले उनको तो छेड़ेंगे नहीं। आज दिन गाजियाबाद का नाम बदनाम हो रहा है, टोपी पहन कर वर्दी पहन के घूम रहे हैं लोग, शर्म नहीं आती है? आता हे बघा, मला सुद्धा राग आला. आता तुम्ही माझ्या घरी आलाय, माझ्यासोबत बसून गप्पा मारताय, मी तुमच्या घरी आलोय आणि कोणीतरी पोलीसवाला टोपी घालून आला, फोटोग्राफी करायला सुरू केलं. तसं करायला मी नको होतं, चुकीचं केलं. वर्दी घालून होता. नाही, मी यासाठी बोलतोय कारण खूप सारे यंगस्टर्स इथे बसलेत. वर्दी घालणाऱ्यांचा आपण कायम मान राखला पाहिजे. आता मी इथे या गोष्टीसाठी तुमचं कौतुक करेन की तुम्हाला वाटलं की तुमची चूक झाली आणि तुम्ही ती मान्य केली. खूप मोठी गोष्ट आहे. खूप सारे काँग्रेसचे वर्कर्स असं म्हणतात आणि हे वर्तमानपत्र छापत असतं. चंदोलीमध्ये छापलं होतं. मंचावर खूप सारी गर्दी जमा झाली. तुम्ही नाराज झालात आणि तुम्ही म्हणालात की असा चिरकुटपणा करू नका. कार्यकर्त्यांना म्हणालात मंचावरून खाली उतरा. एका आणखी ठिकाणी जिथे हा लखनौचा किस्सा आहे, माळा जास्त घातल्या होत्या तर तुम्ही माळा काढून फेकून दिला, तुम्हाला राग आला होता. तर असा खऱ्या आयुष्यात सुद्धा वरच्यावर राग येतो तुम्हाला? खरं म्हणजे जेव्हा आपण आपलं काम विसरतो तेव्हा मला खूप त्रास होतो. आपण कुठल्या उद्देशाने आलो आहोत, आपली प्रायोरिटी काय आहे, आणि मी फक्त हेच करत राहू, मला माळा घालून काहीच मिळणार नाही. आपण ज्या कामासाठी आलो आहोत, वेळ आपल्याकडे अजून कमी आहे, त्या वेळेचा नीट उपयोग केला पाहिजे. मंचावर किती लोकांनी चढावं, सारखं सारखं मंचावर. माझ्याबरोबर नेहमी असं होतं की मंचावर चढलं की मंच तुटून जातो. आता तिथले जे लोकल लोक आहेत ते अरेंजमेंट करत नाहीत. आता माझा पाय सुद्धा तुटलाय, अजून किती वेळ तोडून घेऊ. अच्छा, काय करता तुम्ही जेव्हा तुम्हाला मंचावर राग येतो? त्याचा सुद्धा एक व्हिडिओ आहे माझ्याकडे, तो सुद्धा दाखवतो तुम्हाला. जेव्हा तुम्ही रागाने मंचावरून खाली उतरले. आता तुम्हीच सांगा मी काय करू. आता विचार करा, हजारो लोक बिचारे खाली उभे असतात आणि आम्ही लोक जे आमच्या टाईपचे जे नेता असतात ते मंचावर ते मंचावर इतके जण चढतात की हे लोक बिचारे त्रासून जातात की हे सगळं असं. जर तुम्हाला उभंच राहायचंय मंचावर तर मग मी इथे येतो यांच्यामध्ये येतो ज्यांना मी भेटायला आलोय. तर मी तिकडेच गेलो जिथे मला जायचं होतं. जनतेपैकी ज्यांना प्रश्न विचारायचा आहे तुम्ही. हा सर, माझा प्रश्न असा आहे तुमच्यासाठी. तुम्ही काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की एक गरीब माणूस एका दिवसात 2 वेळा जेवू शकतो फक्त 28 रुपये खर्च करून. त्यानंतर तुम्ही माफी सुद्धा मागितली त्याबद्दल. तर तुम्ही अशा कमेंट्स करताच का ज्याची तुम्हाला माफी मागावी लागेल? मला आनंद झाला की आपण हा प्रश्न विचारला. आज राज बब्बर आणि कदाचित तुम्ही सुद्धा, आपण मध्यमवर्गीय कुटुंबातून आपण आलोय. ज्यावेळी मी आयुष्य सुरू केलं होतं, मी मध्यम वर्गातून नव्हतो, मी निम्न मध्यम वर्गातून आलो होतो. माझे वडील खलाशी, जिथून आम्ही आयुष्य सुरू केलं, आणि आम्ही एका रूमच्या क्वार्टरमध्ये, सरकारी क्वार्टर्समध्ये राहायचो. हे एक बॅकग्राऊंड सोडा, म्हणून मला ते सेन्सिटिव्हिटी समजते. मला हे सुद्धा माहिती आहे की ज्याच्याबद्दल मी हे बोललो
ते असं होतं की ज्यांचं पोट सुद्धा भरत नाही ते माझ्या बोलण्यावर जाऊ नका 12 रुपयांच्या. जर बघायचं असेल तर आनंदीबेन पटेल यांचं सरकार बघा गुजरातमधलं, ज्यांनी आपल्या जिओमध्ये हे काढलं आहे की 10 रुपयांमध्ये पोटभर जेवण जेवायला मिळेल. आणि गरीब माणसाला त्यांच्या जिओमध्ये, ज्या जिओबद्दल मी बोलतोय, जो आला होता, अजून कोणाकडे उडीसामध्ये जाऊन बघा पटनायक साहेबांचं सरकार, की तिकडे जे आहे. सर दिल्ली ते एक मिळत एक नसेल. मिनिट, मी जरा राजबब्बरजी यांच्याकडून एक गोष्ट बोलू इच्छितो. हे वक्तव्य तुम्ही दिलं होतं 25 जुलै 2013ला, जेव्हा महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेस पार्टीचं सरकार होतं, दिल्लीमध्ये सुद्धा तुमच्या पार्टीचं सरकार होतं. आणि एक्झॅक्टली तुम्ही हे म्हणाला होतात की आज सुद्धा मुंबईमध्ये 5 रुपयात आणि 12 रुपयात पोटभर जेवण केलं जाऊ शकतं. 12 रुपयामध्ये तर वडापाव सुद्धा मिळत नाही. माझं म्हणणं ऐका. पुन्हा मी म्हणतोय की आपल्या सगळ्यांची मानसिकता जी आहे ती कुठे ना कुठे आपण मध्यमवर्गीय मिडल क्लास लोकांप्रमाणेच विचार करतो आहोत. जरा त्या माणसाबद्दल विचार करा जे आता काही दिवसांपूर्वी टेलिव्हिजनमध्ये जे सगळ्यांनी दाखवलं होतं की एका व्यक्तीकडे आपल्या पत्नीचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी त्यांच्याकडे लाकूड नव्हतं. तो एक बांबूने बांधून त्याला ओढत ओढत घेऊन चालला होता. आणि त्या व्यक्तीची त्याची काय व्यथा लक्षात घ्याल. 60 किलोमीटरपर्यंत तसे घेऊन गेला असता. रस्त्यात मीडियावाल्यांनी पाहिलं तेव्हा जाऊन त्याची सोय झाली. आणि तिथे अशी गावं आहेत जिथे जर कोणी मेलं तर त्यांच्याकडे घेऊन जाण्यासाठी अर्थीचे पैसेही नसतात. ते त्या मृतदेहाची हाडं पूर्णपणे तोडतात, त्याचे पाय तोडतात, गुडघे तोडतात, शरीर तोडतात आणि एका गाठोड्यात बांधून, दोरी बांधून बांबूला लटकून घेऊन जातात. मी त्या व्यक्तीबद्दलच बोलतोय. जर तुमचं एक म्हणणं मिनिट खरं थांबा. असेल, फक्त एक गोष्ट हो. बोलतो, जर तुमचं म्हणणं खरं असेल, मी मान्य करतो. चला, तुम्ही त्या गरीबाबद्दल बोलत होता, गरिबीच्या सीमारेषाच्या खाली राहणाऱ्याबद्दल बोलत होता, त्याला 12 रुपयामध्ये पोटभर जेवण मिळू शकतं, तर मग माफी का मागितलीत तुम्ही? ते यासाठी अगदी असंच जसं या मुलांनी या गोष्टीवर रिॲक्ट केलं. कारण हे जे मध्यमवर्गीय समाजात दाखवलं गेलं, टेलिव्हिजनवर दाखवलं गेलं, जसं तुम्ही देखील, म्हणजे मी क्षमा मागतो, कारण मला कुठे ना कुठे माहिती आहे की आपण सुद्धा हार्डशिपमधूनच आयुष्य सुरू केलं. म्हणून मी हे नाही म्हणू शकत की तुम्हाला समजत नाही. मी हे नाही म्हणू शकत कारण मला माहिती आहे की थोडंफार आपण सुद्धा आयुष्याला कुठल्या कुठे घेऊन आला आहात. पण मला एवढंच म्हणायचं आहे की जेव्हा टेलिव्हिजनचे चॅनल जे आहेत, जेव्हा ते हे दाखवतात की कुठल्या तरी रेस्टॉरंटमध्ये एक वडापाव इतक्याला मिळतो, मी इथेही तुमचं म्हणणं नाकारलं नाही. कारण आज सुद्धा दादरच्या पुढे राजरसोई म्हणून एक, माझं काही देणं घेणं नाहीये, राजरसोई म्हणून आहे, तिथे एक कुटुंब आहे जे आज सुद्धा 12 रुपयांमध्ये जेवण देतात. म्हणून माझ्या तोंडातून 12 रुपये आले. माझ्या बहिणी मला म्हणाल्या, दादा तुम्ही असं कसं म्हणता. मी गप्प झालो. मला वाटलं होतं की ती ठेच मध्यम वर्गाला लागली आहे. मी त्यांची खिल्ली उडवली आहे. मी कधीच कोणाची खिल्ली नाही उडवली. उलट मी त्या दुःखाबद्दल, की ज्याच्यासाठी ती 28 रुपयांच्या खाण्याची बिलो पॉवर्टी लाईनच्या बद्दल मी बोलतोय, बिलो पॉवर्टी लाईन बद्दल बोललो होतो. तो जो आकडा होता तो त्या लोकांसाठी ज्यांना फक्त खायला हवं आहे, पोट भरायचा विचार करता आणि मेहनत करून परत एकदा रिक्षा चालवू पाहतायत, मी त्यांच्यासाठी हे बोललो. राजबब्बरजी, आम्ही प्रत्येक प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले, सिनेमाविषयी, तुमच्या राजकारणाबद्दल. आपण एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर ऐकूयात आपकी अदालत मध्ये आजच्या जज स्मिता गुप्ता यांचा निर्णय आजच्या खटल्यावर. वेलकम बॅक. आज आपण खटला चालवला उत्तर प्रदेशाच्या काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजबब्बरवर. राजबब्बरना विचारलं त्यांच्या फिल्मी करिअर बद्दल, त्यांच्या रागाबद्दल, त्यांच्या वक्तव्यांबद्दल आणि उत्तर प्रदेशात त्यांच्या रणनीतीबद्दल. आता वेळ झाली आहे आपकी अदालत मध्ये आजच्या जज स्मिता गुप्ता यांच्या निर्णयाची. सामान्यतः अशी धारणा आहे की बहुतेक राजनेत्यांना राजकारणाचा खेळ खेळणं खूप अवघड जातं, परंतु राजबब्बरजींनी त्याला चुकीचं सिद्ध केलेलं आहे. ते राजकारणात गेल्या 23 वर्षांपासून आहेत, म्हणजेच जेव्हापासून काँग्रेस उत्तर प्रदेशात सत्तेतून बाहेर आहे. त्यांनी हे दाखवलंय आज की जितके ते निपुण कलाकार होते तितकेच प्रभावी राजनेता सुद्धा. असं म्हटलं जातं की जेव्हा ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या नाटकांमध्ये भाग घ्यायचे तेव्हा शाहरुख खान कोवळे होते, त्यांच्या कलेमुळे खूप प्रभावित होते.
3 वेळा लोकसभेचे सदस्य निवडले गेले आणि राज्यसभेमध्ये त्यांची ही दुसरी टर्म आहे. यांचा काँग्रेसमधला कार्यकाळ केवळ 8 वर्षांचा आहे. इतक्या कमी काळात राहुल गांधींना इतकं प्रभावित केलं की त्यांना UPCCचं अध्यक्ष सुद्धा करण्यात आलं. आज सुद्धा त्यांनी प्रत्येक कठीण प्रश्नाचं मोठ्या निपुणतेने उत्तर दिलं. हे अदालत त्यांना सगळ्या आरोपांमधून मुक्त करतं. थँक्यू सर. थँक्यू सर. अशी आशा करूया की ज्या कौशल्याने राज बब्बरने शाहरुख खानला प्रभावित केलं, ज्या कौशल्याने राहुल गांधींना प्रभावित केलं, त्याच कौशल्याने देशाच्या जनतेला प्रभावित करत राहतील. सिनेमांमध्ये असंच काम करत राहतील, लोकांना आणखी एंटरटेन करत राहतील. हीच आशा आणि या खात्रीने आजचा शो इथेच संपूयात. पुढच्या आठवड्यात तुमच्याशी भेट होईल एका नवीन व्यक्तिमत्वाबरोबर. तोपर्यंत नमस्कार.